चला मंडळी, आज मी शेताला निघाले हरभऱ्याची भाजी खोडायला. आम्ही दोघी तिघी. काशीबाई चला मग भाजी खुडायला. कुठं निघालत कुठं निघालत? चला तुम्ही बी आमच्या संग. चला 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 सगळे जाऊ. चला मंडळी भाजी खोडायला. तर पहा मंडळी, हे गजग्याची झाड आहेत. ह्या पाहायला पेटारे भरपूर आलेले आहेत. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे. आपण हे जे पेठाऱ्यातले गजगे नेले होते काढून. आणि आज आम्ही पायानं निघालेलो आहेत, गाडीवर नाही. कारण आता आम्ही दोघी जणी आहेत आणि त्या ताई आहेत ना, त्या त्यांच्या शेताकडे निघाल्यात. आमच्या शेताकडे त्यांचं शेत आहे, तर दोघीला गाडी बसता येत नाही म्हणून आम्ही दोघी आज पायाने निघालो. तसं तर आमचं शेत खूप लांब आहे, 3-3.5 किलोमीटर लांब आहे घरापासून. पण म्हणलं चला एखाद्या वेळेस पायानं पण जायला पाहिजे. पहा मंडळी, आता चालता चालता आम्हाला रस्त्याला बोराची झाडं पण बरीच आहेत. तर पहा अशी खाली बोरं पडलेली आहेत. कशी आंबट आहे का गोड आहे? ह्या बा भरपूर अशी बोरं पडलेली आहेत खाली. आमच्याकडं कापसाचं उत्पन्न, आमच्याकडले शेतकरी म्हणतात आमच्याकडे कापूस म्हणजे पांढरं सोनच आहे. तर तसे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस याचं झाडं काढली कापसाची. आणि हरभरा गहू पेरलेला आहे आणि तुरळक शेतकऱ्याची राहिली कापस. पहा मंडळी, हे राजमा आहे, राजमाची झाड आहेत. बा हे राजमा आहे आणि इकडं कापूस आहे. आणि आम्ही नाही का ह्या काशीबाईत ना हे चाललेलं त्यांच्या शेताकडे निघालेलं. आमच्या पण शेतात हरभऱ्याची भाजी, तुरीच्या शेंगा भरपूर आहे. तिकडं जाऊ म्हणलं, पण त्या म्हणल्या तुमचं शेत थोडं लांब आहे. आमचं शेत नाही याच्यापेक्षा आणखीन पुढं लांब आहे. त्यामुळे आमच्या शेतातली खुडून आणू, तुमच्या शेताकडे नंतर जाऊ म्हणल्या एखाद्या दिवशी. म्हणून आम्ही काय केलं, आमच्या शेताकडे न जाता त्यांच्या शेताकडे आलेले. तर बघा मंडळी, तुरीची झाडं, शेंगा कशा अशा खायला आलेले, त्या पण निब्बर झालेले आहेत. ह्या पा भरपूर अशा झाडं वाकाली तेवढं माल आलेलं याला. आणि ह्या पा कापसामध्ये पाटे घातलेले आहेत. त्यांच्या शेतात आलो, मुलीला आलो. आणि जास्त कधी आता चाललं नाही, चालायची सवय नाही म्हणजे. तर कसं थोडासा घाम मिळाला. आता ऊन पण चमकले, 11-11:30 वाजलेले आहेत. आता आलोच बघा शेतामध्ये. काशीबाई, आपण हरभऱ्याची भाजी खोडायची ते शेत कुठे आहे? हां, इकडे आहे ना. या पा इथं आहे. या अलीकडला राजमाचं आहे पेरलेला आणि पलीकडे या हरभऱ्याची भाजीचं आहे. आता थोडंसं झाडाखाली बसून थोडं पाणी पितो आणि जातो आम्ही भाजी खोडायला. तुम्ही काय घ्यायला काशीबाई? चवळीच्या शेंगा. चवळी पण आहे का? बापरे, हे चवळीचे. हे तर शेंगा आधी तोडून नेले असतील ना. इतक्या गवसाऱ्यात काय विसरून राहिलेल्या? हो, 2-3 म्हणजे ऊन लागते म्हणून रुमाल बांधला होता. आणि चालायची तेवढी सवय नसल्यामुळं, आणि शेत पण आमची भरपूर लांब आहे. तरी त्यांचं शेत थोडंसं आमच्या शेताच्या खूप अलीकडे आहे. आमचं तर शेत आणखीन याच्यापेक्षा पण लांब आहे तिकडे. त्यामुळे त्या मला तिकडं नको, इथंच खोडू, नंतर जाऊ म्हणलं आपण. कधीतरी तुम्ही आणा म्हणल्या भाजी खोडून पाहिजे असली तर. तर चला म्हणलं, मी थोडं झाडाखाली बसलो, पाणीही पिलं. आणि त्या बघा त्या बाई तिकडं चवळीच्या शेंगा हे बघायला त्या. तर मंडळी पहा, शेतात आल्यानंतर खूप सगळीकडं असं छान वाटते, काय काय नवीन बघायला भेटते. तर बघा ना, राजमाचं पीक भरपूर आहे, पुन्हा चवळी खूप सारा. आणि शेतात कसे सगळीकडे हिरवळ असते पाण्याच्या शेतामध्ये. तर खूप छान वाटतं बघा शेतामध्ये. ही झाली आमची भाजी खोडायला सुरुवात. काशीबाई, भाजीला आंबा आहे का? खाऊन नाही खाल्ली हाताची चुनचुन होती का? खाल्लीच नाही. चला आता खुडतो आम्ही भाजी. आता मंडळी, तुम्हाला भाजी खुडल्याच्या नंतर भेटतो. आता मंडळी दुपार झालेली आणि आता आम्हाला भुका लागलेली. ह्या बाईची भाजी. आणि तर आम्ही काय केलेलं आहे, हे सावलीला ठेवली नाही भाजी, तर अशी उन्हालाच ठेवलेली. कारण ह्याला आंबा असते ना, म्हणून अशी उन्हातच ठेवलेले, वाळू घातलेली. तर आता आम्ही आता दुपारी 2 वाजलेले, तर आता आम्ही जेवण करणार आहे. आणि बाई गेल्यात, आमच्या सोबतच्या बाई गेल्यात. तर मोटर चालू आहे, या बाईकडं मोटर चालू आहे, पाणी आणायला गेल्यात. तसं तुम्ही घरून बाटली आणलेली भरून, हे पा. पण म्हणलं चला मोटरचं पाणी आणायला गेलं, तेवढं काय पाणी पुरत नाही. चला आता दुपार करायला. मंडळी, आमची दुपार झाली. या जेवायला. या जेवायला.
या मंडळी जेवायला. वांग्याचं भरीत, ठेसा, तोंडी लावायला चवळीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी. तर मग आता भाजी खुडली, 3:30 वाजलेले. आता भाजीचा कंटाळा आला. आता आम्ही टोपले घेऊन तुरीच्या शेंगा तोडायला चाललो. भाजीचा कंटाळा आलो म्हणजे ह्या पाहिजे हरभरं कसं जास्त असं पांजाळलेलं नाही. आम्हाला वाटलं पांजाळ्यात काही की बायला म्हणून आम्ही आलो, तर इथे जास्त पांजाळलं नाही. त्यानं उलासच ना भाजी खोडायचा. आणि आम्ही थोडीशीच खुडली. 3:30 वाजले. आता तुरीच्या शेंगा घेणार आणि 4 वाजता घराकडे जाणार. तर बघा आता आम्ही शेंगा आलो न्यायला. तर पहा मंडळी किती शेंगाची झाडं अशी फण्याच्या फण्या पडली. त्या शेंगाच्या वजनानं असं झाड वाकले. तर पहा काशीबाई किती माल आलाय तुरीला. लकडून गेल्या शेंगा बघा पूर्ण सगळ्या तुरी बघा. हे बघा सगळ्या तुरीच्या झाडाला खूप अशा शेंगा आलेल्या त्या. तर चला आता आम्ही थोड्याशा शेंगा घेणार आम्हाला खाण्यासाठी. तर पहा मंडळी इतक्या शेंगा तोडलेल्या आहेत एक टोपलोभर. आता आम्ही बस करणार आहे कारण आम्हाला भाजी पण खुडलेली. भाजी शेंगा आम्हाला पुन्हा 2-3 किलोमीटर पायानं जायचे चालत गावाकडं. ओझं खूप होईल आम्ही बस केलं. तर चला तर आता आम्ही चाललो होतो आखाड्यावर. आणि पुन्हा 2 दिवसांनी मला आमच्या घरच्या शेताकडं पण जायचं आहे थोडीशी भाजी खुडायला. हे चाललो तर आम्ही आता घरी. 4 वाजून गेले तर आम्ही निघालो आता घरी. मंडळी पहा आम्ही शेतातून 4-5ला चाललो, तिथून 4-4:15ला निघलो. तर पहा शेंगा आणलेल्या आहेत सगळ्या भरपूर अशा तुरीच्या शेंगा आणलेले. तर पहा आता आम्ही धुवून मस्त पहा शेगडी पेटवलेले. आणि आता छानपैकी अशा ह्या पातेल्या धुवून आम्ही शेगडीवर उकडायला ठेवणार आहे. याच्यातलं काही उकडायला ठेवणार आहे आणि काही अर्ध्या शेंगाचं काहीतरी आम्हाला बघू. तर सोल्याची आमटी पण खूप छान होती. याची कचोरी पण खूप छान होती. आता बघू काहीतरी करून अर्ध्या शेंगा ठेवणार आहे आणि अर्ध्या शेंगा आम्ही उकडायला घालणार आहे. मस्त धुवून अशा उकडायला घातलेले आहेत. आणि याच्यात आता खूप सारं मीठ घालायचं म्हणजे छान लागतात मिठानं. एवढ्या शेंगा ठेवलेले ह्या पाहिजे एवढ्या सोललेले आहेत. तर ह्या एवढ्या आणि एकदम निबर आहे. त्यात एक पण अशी खिडकी शेंग नाही. चला तर आता हे पूर्ण सोलून याचं आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. आता पाहू तर सोल्याची आमटी हो कचरू काहीतरी एखादी रेसिपी याची बनवायची. तर आता शेंगाचा सीझन चालू आहे. तर आम्हाला दररोज आता नेहमी अशा शेंगा भेटतात खायला. मस्त शेंगा उकडायल्यात. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. किती 6-6:30 वाजलेत ना. तर लवकर दिवस मावळाला. आता 6:30 वाजलेले आहेत. मस्त आम्ही लाकडाची शेगडी अंगणामध्ये पेटवलेली आहे. छानपैकी शेंगा उकडाय घातल्या. त्या अगोदर आम्ही आपण स्वयंपाक पण करून घेतला शेगडीवरच. आणि शेंगा पण उकडायला घातलेले. आणि चला आता हे आणि इकडं पाठ ठेसा करण्यासाठी मिरच्या पण भाजून घेतलेले या गरम तव्यामध्ये. आणि चला तर आता ठेसा करायचा आणि गरम गरम इथंच बसून जेवण करायचं. मस्तपैकी अशा शेंगा उकळल्या आहेत पहा. एकदम छान असे पहा. आता हे शेंगा आता चला जेवणाचा पण बेत. आता आम्ही सगळं सामान आणून ठेवलं. मस्त अंगणामध्ये बसून जेवण करणार आहे. या पहा शेंगा पण छानपैकी उकळलेले.